नमस्कार मित्रांनो, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. लोकशाही म्हणजे फक्त 5 वर्षातून एकदा मतदान करून सरकार निवडणं नाही. लोकशाही म्हणजे सत्तेला प्रश्न विचारण्याचा अधिकार, सरकारला आरसा दाखवण्याचं स्वातंत्र्य आणि सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरण्याची संस्कृती. पण गेल्या काही वर्षात भारतात एक प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. सरकारवर टीका करणारी व्यक्ती शत्रू ठरते का? प्रश्न विचारणारा नागरिक बंडखोर म्हणून दाखवला जातो का? आज आपण भावना नाही तर सार्वजनिक नोंदी, भाषणं, सरकार कारवाई आणि उपलब्ध आकडे यांच्या आधारावर हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पूर्ण बहुमताने सत्ता मिळवली. 2019 मध्ये त्यांना आणखी मोठा जनादेश मिळाला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेत आहे. भाजप स्वतःला निर्णायक नेतृत्व आणि विकास केंद्रित शासन देणारा पक्ष मानतो. सरकारचा दावा आहे की भ्रष्टाचाराविरोधात कारवाई, कायद्याचे राज्य आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत कठोर भूमिका ही त्यांची प्राथमिकता आहे. परंतु चित्र वेगळंच आहे. आरोप असा, सरकारवर टीका करणाऱ्यांवर अधिक दबाव टाकला जातो. सरकार हे आरोप सातत्याने फेटाळत जरी असले तरी वस्तुस्थिती काही वेगळंच सांगते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1) मध्ये प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मात्र कलम 19(2) अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, मानहानी यासारख्या कारणांसाठी वाजवी निर्बंधही घालता येतात. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रश्न असा निर्माण होतो, सरकार विरोधी टीका आणि राष्ट्रविरोधी कृती यामधील सीमा कोण ठरवतं किंवा कोण ठरवणार? गेल्या काही वर्षात अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि आयकर विभागाच्या कारवायांवर मोठा राजकीय वाद झाला. विरोधी पक्षांनी आरोप केला की या यंत्रणांचा वापर राजकीय विरोधकांवर जास्त प्रमाणात होत आहे. केंद्र सरकारने मात्र स्पष्ट भूमिका घेतली आहे की सर्व कारवाया उपलब्ध पुरावे, न्यायालयीन प्रक्रिया आणि कायद्याच्या चौकटीतच केल्या जातात आणि कोणालाही कायद्यापेक्षा वरचं स्थान नाही. परंतु समोर काही वेगळंच आहे. पण चित्र काही वेगळंच आहे. कारण फक्त विरोधी पक्ष किंवा इतर नेत्यांवरच कारवाई का होते? याच काळात अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि डिजिटल माध्यमांवरील टीकाकारांनीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त केली. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताच्या स्थानाबाबतही चर्चा झाली. सरकारचं म्हणणं आहे की अशा निर्देशकांची पद्धत आणि निकष वस्तुनिष्ठ नाही आणि भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्रातही अशीच चर्चा अनेक मुद्द्यांवर झाली. काही आंदोलनं, सामाजिक माध्यमांवरील पोस्ट, राजकीय वक्तव्य आणि कायद्यांबाबत सरकारवर टीका करणाऱ्यांनी असाच आरोप केला की विरोधकाला अधिक संशयाने पाहिलं जातं आणि ते तितकंच खरं सुद्धा आहे. कारण येणाऱ्या बातम्या, घडणाऱ्या वस्तुस्थिती काही वेगळ्या नाही. दुसरीकडे राज्य सरकारने वारंवार स्पष्ट केले की कायदा सुव्यवस्था राखणं, हिंसा रोखणं आणि संविधानिक चौकटीत कारवाई करणं हीच त्यांची भूमिका आहे. पण या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे राजकीय संवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये अनेकदा नकारात्मक राजकारण, विकास विरोधी शक्ती किंवा भ्रष्टाचाराचे संरक्षण करणारे गट यांचा उल्लेख करतात. आता जर प्रश्न विचारणाऱ्यांना असा उल्लेख केला तर खरं काय? विरोधकांचं म्हणणं की अशा भाषणांमुळे सरकारवर प्रश्न विचारणाऱ्यांनाही त्या चौकटीत पाहिलं जातं. भाजप मात्र म्हणतो की त्यांची टीका ही विशिष्ट राजकीय विरोधकांवर किंवा भ्रष्टाचारावर असते, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर नाही. मग सामान्य नागरिकांचे प्रश्न अनउत्तरित का राहतात? लोकशाहीत सरकारवर टीका करणारा प्रत्येक जण देशविरोधी असतो असं संविधान कुठेच सांगत नाही. लोकशाहीचा खरा अर्थ म्हणजे प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्याची सत्तेची जबाबदारी. आज सोशल मीडियाच्या युगात मतभेद काही सेकंदात देशभर पोहोचतात, पण त्याचवेळी ट्रोलिंग, वैयक्तिक हल्ले आणि ध्रुवीकरणही वाढलं आहे.
कोणत्याही विचारसरणीशी असहमती व्यक्त केली की लगेच देशविरोधी, अर्बन नक्षल, भक्त, अंधभक्त, तुकडे तुकडे गँग किंवा इतर राजकीय लेबल लावण्याची ही प्रवृत्ती केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसली तरी सत्तेत असलेल्या पक्षाकडून अधिक संयमाची अपेक्षा केली जाते. म्हणून शेवटी प्रश्न पक्षाचा नाही तर लोकशाहीचा आहे. जर आरसा दाखवणाऱ्याला शत्रू समजलं गेलं तर चुका दाखवणार कोण? आणि जर प्रश्न विचारणाऱ्याला बंडखोर समजलं तर सरकारला जबाबदार कोण धरणार? आणि जर नागरिकांनीच प्रश्न विचारणं थांबवलं तर लोकशाही आणि राजशाही यांच्यात फरक तरी काय राहिला? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आज भारत सरकारवर प्रश्न विचारणं अधिक कठीण झालं आहे का? आमच्या कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त लिहा. मतभेद असू शकतात पण चर्चा तथ्यांवर आणि संविधानाच्या चौकटीतच व्हायला हवी. कारण मजबूत लोकशाही ही केवळ मजबूत सरकारमुळे नाही तर निर्भीड नागरिकांमुळे टिकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.